नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेकर, पाणी शोधक. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे 25 जून 2024. संध्याकाळ झालेली आहे आणि थोडा वेळ होता आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बोरचा पॉईंट कसा असतो आणि त्यावर मी व्हिडिओ तुम्हाला करणार होतो की बोरच्या पॉईंटवर विहीर का घ्यावी नाही. तर ते एक प्रॅक्टिकली या ठिकाणी या शेतामध्ये पॉईंट काढलेला आहे आणि तो बोरचा पॉईंट आहे आणि त्या बोरच्या पॉईंटवर व्हिडिओ म्हणजे विहीरचा पॉईंट का घेऊ नये त्याचं आपण सविस्तर असं विश्लेषण करून सांगणार आहोत तुम्हाला की घेणे योग्य की अयोग्य. तर मित्रांनो, विदर्भ आहे, विदर्भामध्ये अजूनही बऱ्यापैकी पाऊस झालेला नाही आणि 2 दिवसाआधी पाऊस झाला, 1-1.5 घंटा पाऊस झाला. त्याच्या भरोशावर म्हणजे आमच्या विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये माझ्या विभागातली गोष्ट करत आहे मी. अर्ध्या लोकांनी पेरणी केलेली आहे आणि 2 दिवसापासून पाणी आलेलं नाही. तर आता ही पेरणी दुबार करावी लागते की काय अशी वेळ आलेली आहे. तर फार मोठी भयानक परिस्थिती आहे. पाऊस व्यवस्थित होऊन नाही राहिला. तर पाणी व्यवस्थित व्हावं असं आपली इच्छा आहे. सगळ्याच भागात, महाराष्ट्रात काय पूर्ण भारतातच चांगलं पाणी व्हावं आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळावा, त्यांचं पीक भरघोस निघावं. आणि अशा पद्धतीचं हे नुकसान, पाणी वेळेवर येत नाही, याचे अनेक कारणं आहेत की निसर्गाचा समतोल ढळलेला आहे. झाडं तोड खूप झालेली आहे, वृक्षतोड झालेली आहे, जंगलतोड झालेली आहे. त्याच्यामुळे हा कदाचित परिणाम असू शकतो. तर मित्रांनो, वृक्ष लागवड करायला पाहिजे. त्या माध्यमातूनच हे निसर्गाचा समतोल साधला जाईल असं माझं म्हणणं आहे. तर आपला जो विषय होता की बोरच्या पॉईंटवर विहिरीचा पॉईंट आपण का घेऊ नये, तर त्याचे कारणही तसं आहे. बोर हा सहसा बोरच्या लाईनी किंवा बोरचे झरे हे सहसा खोलात असतात आणि खोलात असल्यामुळे इतक्या खोलपर्यंत आपण तिथे जाऊ शकत नाही. तर मागच्या व्हिडिओमध्ये 2 दिवसाआधी जो 22 तारखेला जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये विहिरीच्या पॉईंटवर बोरचा पॉईंट का घेऊ नये याच्याबद्दल थोडी डिटेल सांगितलेली आहे. तर हा बोरचा पॉईंट का नाही आहे, कसा नाही आहे, हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही आहे उत्तर दक्षिण झरा जो मिळालेला आहे मला. हा आहे उत्तर दक्षिण झरा, इथं मिळालेला आहे आणि त्याला क्रॉस आपण पूर्व पश्चिम घेतलेला आहे, पूर्व पश्चिम. तर या 25 जूनला सुद्धा हे 2 झरे चालू आहे, भरलेले आहेत. तर हा त्याचा सेंटर पॉईंट आहे. हे दगड वगैरे ठेवलेले आहे आणि इथं काळी रोवलेली आहे. हा त्याचा सेंटर पॉईंट आहे. तर विहीर इथं घ्यावी की नाही घ्यावी, याला आणखी सब झरे जुळलेले आहेत. एकूण टोटल जे झरे याला मिळालेले आहेत पैकी म्हणजे 10 झरे आहेत. आता 10 झरे असल्यामुळे त्याच्यातले आता काही म्हणजे हे 2, 3, 4 झरे चालू आहे, 6 झरे बंद झालेले आहेत. तर ते 10 झरे कोणते आहे मी तुम्हाला या बोरच्या पॉईंटला कसे असतात आणि विहिरीच्या पॉईंटला 10च्या वर 15, 16, 17, मी 17पर्यंत विहिरीचे झरे बघितलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक पहिला झरा. त्यानंतर हा एक आहे, थोडंसं चालला राऊंड शेपमध्ये चालला, तर दुसरा झरा हा मोकळा झालेला आहे. हा भरलेला आहे. तिसरा झरा भरलेला आहे. चौथा झरा सुद्धा मोकळा झालेला आहे. पाचवा झरा सुद्धा मोकळा झालेला आहे. सहावा झरा मोकळा. हा भरलेला आहे. 7वा झरा.
8वा झरा मोकळा आहे, 9वा झरा मोकळा आणि हा 10वा झरा. याला या बोर पॉईंटला 10 झरे पैकी 6 ते 7 झरे बंद पडलेले आहे, 3 ते 4 असे चालू आहे. तर इथं विहीर याची खोली फार असल्यामुळे, हे जे झरे इथं आहे ह्या झऱ्यांची खोली फार असल्यामुळे तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे विहीर आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. विहीर तिथपर्यंत आपण नेऊ शकत नाही. 150 फूट, 200 फूट, 300 फूट, 450 फूट, 550 फूट, 600, 700 फूटपर्यंत झऱ्याची खोली असते. तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही विहिरीसाठी. तर त्याच्यामुळे, आणि हा बोरचाच पॉईंट का आहे, तर आणखी एक त्याची एक टेक्निक आहे की जेव्हा आपण विहिरीचा पॉईंट करतो 10 फूट बाहेर जातो, तर असं या ठिकाणी कुठे बी उभं राहिलं की तारा फिरतात. परंतु बोरच्या पॉईंटला तारा कुठेही फिरत नाही. 10 फुटाच्या अंतरमध्ये मी चालत आहो, उभं राहिलो, तारा फिरत नाही. कुठल्याही राऊंडमध्ये कुठे उभे राहा, तारा अजिबात फिरत नाही. हे बघा, तारा अजिबात फिरत नाही. म्हणजे बोरच्या पॉईंटला तारा फिरत नाही. आणि याच्या जवळ जर आपण गेलो 2 ते 4 फूट अंतरावर, या ठिकाणी तारा कुठे उभं राहा, फिरतात, ॲटोमॅटिक फिरतात. हे बघा, ॲटोमॅटिक फिरतात. थोडंसं आपण बाहेर गेलो की तारा फिरत नाही. हे बघा, म्हणजे हे झरे खोलात आहे आणि पाणी सर्क्युलेट जास्त प्रमाणात होत नाही. हा कच्चा पार्ट नाही आहे, त्याच्यामुळे पाणी